चालला धावत धावत, काळ चालला धावत धावत, नच थांबे क्षणभरी, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी मानवा, विचार कर अंतरी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये लोककृत वर्तमानाच्या 13व्या अध्यायातील 25व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, घर धन्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही. परमेश्वराकडे प्रत्येक गोष्टीचा समय आहे. त्याच्या योजना ठरलेल्या आहेत व सर्व काही त्यानुसारच घडते. त्याने विदित केलेल्या प्रत्येक घटनेची चिन्ह व लक्षणं त्याने सांगून ठेवली आहेत. मनुष्य पापी आहे व पापामुळे त्याने स्वतःसाठी केवळ शारीरिकच नव्हे तर आत्मिक मरण देखील कमावलेले आहे. देव नीतिमान आहे तरी त्याला अनितिमान अर्थात पापी मनुष्याबद्दल भयंकर कळवळा आहे. म्हणूनच त्याने या पापी मनुष्याचा पाप व त्या पापाचा परिणाम मरण यांपासून बचाव व्हावा म्हणून तरतूद करून ठेवली होती. ती तरतूद अशी होती की त्याच्या पुत्राने म्हणजेच येशू ख्रिस्ताने निष्पाप व निष्कलंक असताना देखील वधस्तंभावरचे शिक्षेचे मरण सहन करावे व मरणातून पुन्हा जिवंत होऊन उठावे. त्याच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवणाऱ्यांस त्याने पापांची क्षमा देऊन सार्वकालिक जीवन व स्वर्गीय राज्यात प्रवेश द्यावा. रोमकरास पत्रातील 6व्या अध्यायातील 6व्या वचनामध्ये लिहिले आहे, आपण दुर्बळ असता ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. याचा अर्थ त्याच्या मरणाचा समय किंबहुना सुसमय ठरलेला होता. तिसऱ्याच दिवशी तो पुन्हा उठला. त्याचे पुनरुत्थानही त्याच्या ठरलेल्या वेळीच घडले. या भूतलावर असतानाच त्याने सांगून ठेवले होते की तो पुन्हा येईल व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांस आपल्यासोबत घेऊन जाईल. अर्थात परमेश्वराने ती वेळही नेमून ठेवली आहे. तेव्हा तो नक्कीच येईल व तारलेल्यांस स्वर्गात घेऊन जाईल. वचन सांगते, एकदा तो विश्वासणाऱ्यांस स्वर्गात घेऊन गेला की स्वर्गाचे दार बंद होईल व त्यानंतर ते कोणासाठीही उघडले जाणार नाही. याचाच अर्थ आहे की स्वर्गाच्या राज्याचे दार बंद होण्याचा देखील समय आहे. हे खरे आहे की देव संयमी आहे, म्हणजे तो प्रत्येक गोष्टीसाठी पुरेसा वेळ देतो, मात्र तो आपली वेळ चुकवत नाही. परमेश्वराच्या नेमलेल्या वेळी ख्रिस्त येऊन तारलेल्यांस घेऊन जाईल व स्वर्गाचे दार बंद होईल. ती वेळ दूर नाही. आपण पापक्षमा, सार्वकालिक जीवन व स्वर्गीय राज्यस्थान प्राप्त करू इच्छिता काय? घाई करा. त्याचे येणे जवळ झाले आहे. आपण बाहेर राहून जाऊ नये म्हणून पश्चाताप करा व ख्रिस्तावर विश्वास ठेवून तारण साधून घ्या. तसे करण्यास परमेश्वर आपणास सहाय्य करो.